तर आज ना भाजीसाठी असं घरामध्ये काहीच नव्हतं. तर म्हटलं चला उन्हाळी वाळवण्यामध्ये आपण जे कुरडई बनवल्या होत्या, तर आज म्हटलं त्याची सुकी भाजी करावी. तर ही रेसिपी ना मग मी माझ्या मम्मीकडूनच शिकली आहे. जेव्हा आमच्या लहानपणी टिफिनसाठी घरामध्ये काही नसायचं ना, तेव्हा मम्मी आम्हाला टिफिनमध्ये ही कुरडईची भाजी करून द्यायची आणि आम्हीसुद्धा मजेने ही खायचो. मॅगी मॅगी म्हणत आम्ही असा टिफिन पूर्णपणे संपवून आणायचो घरी, जेव्हा ही भाजी आमच्या टिफिनमध्ये असायची तेव्हा. तर चला म्हटलं आज हीच करूयात. तुम्हीसुद्धा असं लहानपणी खाल्लं आहे का? नक्की सांगा कमेंटमध्ये. मला तर ही भाजी ना खूप आवडते आणि मी ही पहिल्यांदाच करत होते माझ्या मुलांना आणि खरंच आम्ही जसं लहानपणी मॅगी म्हणून खायचो ना, तसंच माझ्या मुलीनेसुद्धा आवडीने ही मॅगी म्हणत तिने ही भाजी खूप खाल्ली आणि तोंडाला चव अशी आणणारी अशी भाजी आहे. जर तोंडाला चव नसेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा एकदा भाजी. खूप छान येते आणि तोंडालासुद्धा चव येते या भाजीने. तर म्हटलं त्या अगोदर ना इथं भाकरी करून घ्याव्यात. तर सकाळी ना थोडीशी भाकरी शिल्लक होती, तर म्हटलं चला तीसुद्धा वाया जाता कामा नये. तर इथं थोड्याशाच आज भाकरी करायच्या होत्या, तर म्हटलं त्या अगोदर ना इथे भाकरी करून घ्याव्यात. छानपैकी इथे मी भाकरी थापून घेतलेली आहे आणि तव्यावर टाकली. छानपैकी पाणी लावून घेतलं सर्व बाजूनी आणि आलटून पलटून इथं मी माझी भाकरी जी आहे ती पूर्णपणे भाजून घेणार आहे. आणि त्यानंतर याच तव्यामध्ये जे आहे ती आपली जी कुरडईची भाजी आहे ती सुकी भाजी मी इथे आज करणार आहे. चला म्हटलं आज तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी ही आहे मी बनवणार आहे ती शेअर करावी. आणि तुम्हीसुद्धा असं नक्की ट्राय केलं आहे का लहानपणी ते नक्की सांगा कमेंटमध्ये. अशा प्रकारे भाकरी जी आहे ती मी ते बनवून घेतलेली आहे. तर चला म्हटलं आज तोपर्यंत ना मी ते कुरडया ज्या आहे ते काढून घेतलेल्या होत्या. त्या भाकरी होईपर्यंत तिथं पाणी घालून भिजत घातल्या होत्या. छानपैकी कुरडई जे आहे ते भिजलेले आहे ते 10-15 मिनटामध्ये अगदी पूर्णपणे भिजते. त्यानंतर याच तव्यामध्ये भाकरी झालेल्या यामध्ये मी तेल घातलं आणि थोडंसं जिरे घातले, मोहरी घातली, हळद घातलेला आहे आणि त्याची कांदा जे आहे ते भरपूर मी वापरलेला आहे यासाठी. कांदा बारीक चिरून घेतलेला तो घातलेला आहे. थोडंसं लसूण पाकळ्या घातला. लसूण ना मला खूपच आवडतो आणि कढीपत्ता यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर जे आपलं घरगुती तिखट असतं मसाल्याचं ते मी यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि जी कुरडया भिजवून घेतलेल्या होत्या ते सुद्धा यामध्ये घालून परतून घेतलं छानपैकी. तर इथं झटपट आपली अशी कुरडईची भाजी तयार होती. तर आजचं हे जेवण होतं. तर चला मग